राजाने तिला युक्त सांगितली म्हणे असं कर, एक बोल की बावली मी बनवतो म्हणे, तू तुझ्या नवऱ्याला सांग की बोल की भावली मला पाहिजे. मग तू काय कर, ती बोल की बावली घेण्यासाठी त्याला सांग, आणायची सांग. बर बर मग सांगतो म्हणे संध्याकाळी. एक दिवस रात्रीचा बाबू सुतार येतो आणि बाबू सुतार त्याला मला विचारतो, त्याची बायको त्याला म्हणते म्हणजे मी एकटीच राहते इथं, मला करमत नाही, तुम्ही काय करा, मला एक बोलकी भावली आणा. अरे बोलकी भावली कुठे भेटते का म्हणे. हा भेटते, म्हणजे तुम्ही जा बाजारात, जा तुम्ही उद्या आपल्या ह्याच नगरीत बाजारात भेटेल म्हणतो म्हणे. असं मी एकटी राहते म्हणे, मला इथं करमत नाही म्हणे, जंगलात आणून सोडलं म्हणे, मला तुम्ही जंगलात आणून ठेवलं म्हणे. बरं बरं. हा दुसऱ्या दिवशी जातो, पूर्ण बाजारात फिरतो, मग याला कुठे काही दिसत नाही, पण एका ठिकाणी स्वतः प्रधानाची म्हणजे विकण्यासाठी बाहुली म्हणून एक लाकडाची बाहुली बनलेली असते आणि त्याच्यात राजा बसलेला असतो. हा विचारतो बोल की बाहुली म्हणे. हा बोल की. आतून लेडीज आवाज काढून, लहान लेकराचा आवाज काढून राजा बोलत असतो आतून. अरे म्हणे खरंच बोलते राहून. ते सुतार मग घेत होतं ते इकत, जे पैसे लागतील तेवढे पैसे देतो आणि ते बाहुली विकत घेतो. तो आता ती 50-60 किलोचं वजन असतं, इतकं वजन असताना ते उचलून डोक्यावर घेऊन ती बाहुली, कारण त्याच्यात प्रत्यक्ष राजा पॅक करून फळ्याने पॅक केलेला असतो. आणि ती बाहुली घेऊन हा सुतार आपल्या घरी नेऊन घरात बसत होती त्या झाडावर. मग सुतार गेल्याच्या नंतर हे रोज राजा बाहेर निघायचा पुन्हा त्या बाहुलीतून, आणि सुतार यायच्या अगोदर पुन्हा जाऊन बसायचा बाहुलीत. असं त्यांचं मस्त चाललं होतं. 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, मस्त त्या बोलक्या बाहुली सगळी गप्पा मारीत बसायची. असा करता करता एक दिवस सुतार सकाळी नदीमध्ये आंघोळीला गेला आणि आंघोळ केल्याच्या नंतर झुडपाच्या आडंगी संडासला बसला. तर झुडपाच्या आडंगी संडासला बसला असताना तरी एक पाहिला एक गोसाई महाराज आला नदीमध्ये. हातात त्याच्या काखात झोळी होती, त्या झोळीतून त्याने एक बाई काढली, एक महिला. हाताला म्हणतो मार, याच्या झोळीत बाया कसं काय असं म्हणे. एक सुंदर स्त्री निघाली त्याच्या, आणि त्या स्त्रीला त्यांनी काय केलं, 3 दगड मानून दिले, म्हणजे भाकरी कर, मी आता मागून येतो म्हणे, भिक्षा